पुण्याजवळील असं मंदिर जिथे खुद्द महादेवांनी प्रार्थना केली होती। हे आहे अष्टविनायकातील चौथं स्थान म्हणजेच रांजणगावचा महागणपती। असं म्हणतात की त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी महादेवांनी इथे गणेशाची आराधना केली होती। रांजणगावच्या गणपतीला महागणपती म्हणतात कारण इथल्या मूळ स्वरूपातील मूर्तीला 10 हात आणि 20 पाय आहेत। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथली भव्य मूर्ती आणि पेशवेकालीन स्थापत्यशास्त्र। उत्तरायण आणि दक्षिणायन काळामध्ये सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात। पेशवे काळातील हे भव्य मंदिर आणि इथली सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाने अनुभवलीच पाहिजे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया।